नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर हे बघा, इथे मस्त 5 आंबे घेतलेले आहेत, त्याला छान स्वच्छ धुतलेलं आहे। आपण याचं मँगो शेक बनवणार आहोत। बघा, घरच्याच साहित्यामध्ये जे आहे ना, तसंच आपण जसं गाड्यावर पितो ना, त्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत। बघा, घरगुती साहित्यामध्ये। तर याची साल काढून घेतलेली आहे आणि हे बघा, आंब्याला मी कट करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। मैत्रिणींनो, बघू शकता, खूप छान मस्त चविष्ट झालं होतं, जसं आपण गाड्यावर पित्या तसं। हे त्याला साहित्य घेतलेलं आहे, काजू, बदाम, विलायचीची पूड घेतलेली आहे। हे बघा, यामध्ये तुटी फुटी घेतलेली आहे, बघू शकता मैत्रिणींनो। हे 3 कलरची आहे, आपल्याला जेवढी लागली तेवढी घ्यायचं मैत्रिणींनो। यासाठी दूध लागणार आहे आपल्याला, तर दूध घेतलेलं आहे। आता सर्व काही कट करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे। बघा, आहे जून आहे, परंतु मे महिन्यापेक्षा कमी नाही आहे। पावसाने तर दांडीच मारलेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्त मिक्सरच्या भांड्यातून काढलेलं आहे मी। आता इलायची पावडर टाकलेली आहे। बघा, मस्त लगे थंडगार असं बनवून आपण आपल्या परिवारासोबत मस्त लगे मँगो मिल्कशेकचा आनंद घेणार आहोत। बघा, घरगुती आपण घरी जे सामान होतं ना, त्याच्यामध्ये केलेलं आहे। बघा, अगोदर आंब्याची आपण कट करून घेतलेले आहेत, ते फोडी टाकून घेणार आहोत ग्लासमध्ये सुरुवातीला। हे झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागणार मैत्रिणींनो, नक्कीच करून बघा एक वेळेस। हे टाकून घेतलेलं आहे, सर्व काही ग्लासमध्ये भरून घेते मी। हे दिसायला किती सुंदर दिसते ना, बघताच तोंडाला पाणी सुटायसारखं झालेलं आहे। बघा, मस्त लगे आणखीन वरतून थोडीशा फोडी टाकून घेणार आहे मी। आंबा कट केलेले आहेत ना, ते सर्व काही टाकून घेते। हे बघू शकता, सर्व काही ग्लासमध्ये टाकून घेते। मस्त लगे थंडगार आपण मस्त आनंद घेऊया। हे खूप उकडतंय ना, जून महिना आहे, पाऊस नाहीच। हे तुटी फुटी टाकलेली आहे, यामध्ये चेरी टाकलेली आहे आपण, बघू शकता किती सुंदर दिसते ना चेरी टाकल्यानंतर। हे थोडे काजू बदामचे काप आहेत, ते पण टाकून घेते, बघू शकता तुम्ही। खूप मस्त छान दिसतंय ना। हे एकच नंबर झालेलं आहे आपलं, सर्वांना देऊया आपण घरामध्ये। हे यामध्ये थोडीशी मी आईस्क्रीम टाकणार आहे। बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर दिसत आहे। नक्कीच एक वेळेस करून बघा, झटपट होणारी रेसिपी आहे। मस्त लगे मुलं तर अगदी आवडीनं पितील तर तशी झालेली आहे आपलं मँगो शेक। किती सुंदर दिसतंय बघा। हे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो। खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल। थोडीशी आणखीन मी आंब्याची काप आहेत, ते टाकून घेते। हे खूपच भारी झालं होतं, झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ न लागता होणारी आहे। बघा, नक्कीच एक वेळेस करून बघा मैत्रिणींनो। हे झालेलं आहे।